आहे शिवदयाल मिश्रा आहे. हे आमच्या पक्षामध्ये आल्यानंतर त्यांनी आज इथे जेवढी लोक आलेली आहेत, शेकडो लोक आलेले आहेत बघत असाल, त्या सर्वांचा प्रवेश आज त्यांनी घेतला आणि त्यानिमित्ताने आज इथे कार्यक्रम ठेवला होता. बऱ्याच उत्तर भारतीयांनी प्रवेश घेतला, बऱ्याच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला. आज आमचे गणेश नाईक जे आहेत हे एकदम ॲक्टिव्ह कार्यकर्ता मनसेचे होते, त्यांनी त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांचा आज आमच्यामध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. एकीकडे पाहायला गेलं तर आता पक्षामध्ये जे मित्र पक्ष आहेत त्याच्यामध्ये देखील आता पक्षप्रवेश सुरू झालेला आहे. कुठे ना कुठेतरी एक पक्षपोळीचं राजकारण सुरू झालेलं आहे. मित्र पक्षामध्येच ह्या गोष्टी आता घडायला सुरुवात झालेली आहे. काही तास प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. त्यांनी एक दिवस केला, आमच्याकडे दर 4 दिवसांनी पक्षप्रवेश होत असतात. त्यामुळे एकनाथ शिंदेना मानणारा मोठा वर्ग आहे आणि ते त्यांच्याकडे बघून सर्व इकडे आमच्याकडे येते. एकीकडे भाषण वक्तव्य करताना त्यांनी आपल्या मित्रपक्षाला डिवचलेला आहे की मागाठाणे हा जो बालेकिल्ला येणाऱ्या काळात भाजपचा बालेकिल्ला करायचा असे त्यांनी वक्तव्य केलेलं. काय सांगतो? ते त्यांचा प्रयत्न करतात, पण तुम्ही गेली 3 टर्म बघितलं असेल, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ह्या कार्यकर्ते जोरावर एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारधारेवर, बाळासाहेबांच्या विचारधारेवर हा कायमचा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार. त्यांनी नाव न घेता मित्र देख लेंगे किसमें कितना है गम. श्री शिवदयाल मिश्रा जी को बनाया गया है. आज इस मौके पर जब वो पदभार ग्रहण कर रहे हैं तब बड़े पैमाने पर उत्तर भारतीय समाज के लोग यहाँ पे आए. आज हमने उत्तर भारतीय समाज के साथ संवाद स्थापित करते हुए बहुत साफ साफ शब्दों में कहा, हमारा प्रयास, हमारा ध्येय मुंबई के उत्तर भारतीय समाज और मराठी भाषी समाज के बीच एक सामंजस्य स्थापित करके अपना काम आगे बढ़ाना है, न कि आपस में भाषा के नाम पे किसी प्रकार का लड़ाई झगड़ा करा के. तो यही भूमिका श्री हमारे पार्टी के मुख्य नेता और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी की है. इसी भूमिका को लेकर के आने वाले दिनों में हम सब शिवसेना के लोग उत्तर भारतीय समाज को जोड़ते हुए आगे बढ़कर काम करेंगे. भारतीय सेल के उनके माध्यम से और हमारे मागाठाणे विधानसभा क्षेत्र के जो विधायक हैं हमारे सम्माननीय प्रकाश सुर्वे जी, उनके नेतृत्व में ये आज उत्तर भारतीयों का स्नेह सम्मेलन यहाँ पे आयोजित किया गया है. कुछ ही दिन पहले शिवदयाल ने और उनके साथियों ने शिवसेना में प्रवेश किया था और एक आज बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ पे उन्होंने आयोजित किया है, जिसके माध्यम से बहुत सारे महिला, पुरुष, युवा उत्तर भारतीय जो यहाँ पे आए थे. और इस प्रोग्राम में अभी संजय निरुपम साहब हमारे शिवसेना के नेता हैं, हमारे पूर्व सांसद है, वो भी यहाँ पे आए हैं. और एक अच्छा संगठन उत्तर भारतीयों का जो शिवसेना के साथ में जुड़ा हुआ है उसको और मजबूत करने की कोशिश इस प्रोग्राम के माध्यम से हो रही है. ये प्रभाग क्रमांक 5 नंबर वार्ड जहाँ पे प्रोग्राम हो रहा है, वहाँ का मैं स्थानिक नगर सेवक हूँ और उप महापौर भी हूँ. मेरे एरिया में जो शुक्ला कंपाउंड है वहाँ पे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उपशाखा प्रमुख है, बहुत अच्छे कार्यकर्ता हैं हमारे नाइक जी, और उनके साथ में बहुत सारे लोग आज शिवसेना में शामिल हुए हैं. मैं उनका स्वागत करता हूं और उनको बहुत बहुत बधाई देता हूं और विश्वास भी देता हूं कि आप और हम सब मिलकर के सम्मानित शिवसेना के मुख्य नेता और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में हम काम करेंगे. आज एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून, प्रकाशदादांचं काम म्हणून दमदार काम बघून मी आज प्रवेश करतो आहे. आणि दादांचा एक विश्वास आहे, मी पूर्ण कार्य दादांबरोबर मी उभा राहणार आहे आणि कुठेही एनी टाईम मी त्यांच्या दादांबरोबर उभा राहणार आहे, हेच माझं एवढं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून आणि दादांचं हे बघून मी आज प्रवेश करतो आहे. आज राजसाहेबांचा बड्डे पण आहे, पण त्यांना गिफ्ट नाही, पण त्यांना मी सांगू शकतो की मी आज काम करणारा माणूस आहे. काम करायला मला हवं आहे, मला काम करायला खूप आवडतं, लोकांपर्यंत जायला खूप आवडतं, कारण लोकांचं कामं व्हायला पाहिजे. मी कामासाठी आलो आहे, बस एवढं सांगू शकतो. ओके.